प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कीर्तनाचा दिव्य आणि भव्य असा महोत्सव ज्यांनी घडवून आणला ते माजी नगराध्यक्ष पवनजी पाडळकर, त्यांचे वडील ते माजी नगराध्यक्ष हेमंतराव पाडळकर यांच्याद्वारा आमचे अशोक नाना काकडे आणि आमचे पूजनीय तांगडे महाराज यांच्या माध्यमातून मला दिलेलं हे निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे रामकथेनंतर पुन्हा शेलुकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित माझे आवडते मृदंगाचार्य नाही, मृदंग महर्षी म्हटलं तरी शब्द कमी पडेल। अख्ख्या महाराष्ट्राला मृदंग कलेत ज्यांचं नाव माहिती आहे ते आमचे आणि माझ्या सगळ्या कॅसेटमध्ये ज्यांनी वाजवलं ते हरिभक्तिपरायण राम महाराज काजळे, त्यांची सर्व विद्यार्थी वृंद मंडळी, सर्व गायनाचार्य विनेकरी, भालदार चोपदार, बसलेल्यातली महाराज मंडळी, खाली बसलेल्यात काही महाराज असतील, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही पण सर्वांच्या प्रति आदर प्रेम भाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो। ज्यांच्या वडिलापासून आमचा संबंध आहे ते स्वर्गीय पुंडलिकरावजी नागरे, त्यांचे सुपुत्र सुरेश भाऊ या ठिकाणी उपस्थित, माजी आमदार लहाणे साहेब ते उपस्थित आहे, बरीचशी मान्यवर मंडळी आहे, काहींचा नामोल्लेख नक्की राहणार आहे पण सर्वच धन्यवादास पात्र। इकडेही बसलेले मान्यवर उपस्थित, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम। तुझा दोष नसला तरी लक्ष दे, साऊंड सिस्टीमचा दोष नाही पण ते तिकडे जनरेटरमुळे झाला तो विक्षेप, पण तू एक नंबरवर आहे शूटिंग वाले। आणि या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणारे सर्व पत्रकार त्यांनाही धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे। या अभंगाच्या पहिल्या चरणातच तुकोबाराय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या दोन्हीचं प्रतिपादन पहिल्या चरणात करतात। अवघी चिंता वारली म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली। लयरूप निवृत्ती वेगळी आणि आत्यंतिक निवृत्ती वेगळी। लयरूप म्हणजे रोज रोज दाढी करावी लागते, ही केसाची लयरूप निवृत्ती आहे। रोज केस इतके बिलिंदर आहे की मागणं उठून उभं राहून पाहत मालकाचं ब्लेड किती लांब गेलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढं तयार। रोज दाढी करावी लागणे ही केसाची लयरूप निवृत्ती आहे। जर तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर उपाय मी सांगतो, फक्त माझं नाव कोणाला सांगू नका, एक नया पैसा खर्च येत नाही। काजळे महाराज, तुम्ही सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करा, फक्त सांगू नका कोणाला, आतून कडी लावायची आणि लाल झालेलं लोखंड दोन्ही गालावरून फिरवायचं, एक केस उगवत नाही मरेपर्यंत लिहून देतो मी, बस विनोद सोडा। पण जळल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि रोज दाढी करावी लागणे ही केसाची लयरूप निवृत्ती आहे। इथे आत्यंतिक निवृत्ती सांगितली का शब्द वारली, अवघी चिंता वारली, पळाली म्हटलं असतं तर पुन्हा आली असती, ती लयरूप झाली असती, ही वारली कायमची गेली। आणि पद्मनाभ जोडला, आत्यंतिक दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाच्या प्राप्तीचं प्रतिपादन तुकोबाराय करतात। प्रसिद्ध 3 दुकानं, एक जीवाचं दुकान आहे, एक देवाचं दुकान आहे
एक संतांचं दुकान आहे आणि प्रत्येकाच्या दुकानामध्ये वेगवेगळा माल आहे. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान, आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं नाही ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊन बुटा भरल्या लाता घालतात त्याला विचारा, ते म्हणते महाराज अजिबात नाही झालेलं सुखी. हे त्याच्याकडे बोट दाखवतो, ते याच्याकडे बोट दाखवतो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, दुख के कारण शोक देवने उदरी माया त्यागी. म्हणून तर काजळे बाबा पाहिजे विठ्ठल. प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे तो संसार हे जीवाचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान आहे. दोन्ही आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. आपण ऐकलं 7 दिवस रामायण. रामचंद्र प्रभूचा जन्म झाला तेव्हा सूर्याला आनंद झाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनु घनश्यामा निजयायुध भुजचारी. भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. आनंद. ज्या वंशात रामाचा जन्म त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. 1 महिना सूर्य थांबला. तुलसीदासजी म्हणतात नामदेव रायचं प्रमाण आहे पळभर. माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर. पण तुलसीजी म्हणतात 1 महिना. जाग्यावर सूर्य थांबला तेव्हा चंद्राचं तोंड उतरलं. प्रभू म्हणाले अरे ज्या वंशात माझा जन्म त्या सूर्याला आनंद, तुझं का तोंड उतरलं? चंद्र म्हणाला मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे ओ प्रभू. मनाई कोणी केली? तुम्ही नाही केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. ते महिना झाला जागचा हालत नाही. प्रभू म्हणाले आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एका वेळी सुखी करू शकत नाही. यावेळेला सूर्याला सुखी केलं. कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रात तुला संधी देईल. म्हणून दोन्ही मिळतं ज्याच्या दुकानात. कॉलऱ्याची साथ आली. कुठं आली विचारू नका काजळ महाराज. पटापटा पटापटा पटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. त्याच्याही उद्घाटनाला बोलावतात आम्हाला. काय कठीण प्रश्न असतो. काय आशीर्वाद. कधी डॉक्टरचा दवाखाना. महाराज आशीर्वाद द्यायला या. आता तुम्ही डोकं चालवा. दवाखान्याला आशीर्वाद द्यायचा म्हणजे पुढचं कळलं तुम्हाला. धर्मसंकट असते ना. आशीर्वाद द्या महाराज आमच्या दवाखान्याला. म्हणजे आशीर्वाद द्यायचा म्हणजे माणसं आजारी पडली पाहिजे तेव्हा दवाखाना चालेल. विनोद सोडा. तसं एकानं स्मशाना शेजारी दुकान सरपणाचं. महाराज आशीर्वाद द्या दुकान चाललं पाहिजे म्हणजे माणसं मेले पाहिजे. काय कठीणच आहे ना ते. मी का सांगत होतो, काहीला सुख आणि काहीला दुःख. कॉलऱ्याची साथ आली. पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी सरपणवालं सुखी झालं. कारण लोकांना ओलं सरपण हे डबल भावात विकत होतं. त्यांना प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं टाटा सफारी घेतली सरपणवाल्यानं. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. दिवसभर पुड्या बांधतो 40 रुपये 70 पैसे. दुकान पाहिजे सरपणाचंच. तांगडे बुवा ते गेले वर्षी लुणावर फिरत होतं. यंदा टाटा सफारीतून टाटा करतय मला.
म्हणून किराणा दुकानदारानं डोकं चालवलं, त्यानं स्वतःचं दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं, याच्या बाणीवर दुकान थाटलं, स्मशाना शेजारी बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल, 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 मांसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2021 ला दुकान ओपन केलं, पण डिसेंबरची 24 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं, आता दुकानवालं दुःखी झालं. विठ्ठल हे देवाचं दुकान. काहीला सुख आणि काहीला दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हे ठाई बहुपाई संतांचे. सुख संतांच्या जवळ आहे. तुम्ही कधीही पहा, सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद संताच्या चेहऱ्यावर दिसेल तुम्हाला. मधुकरी मागितली ज्ञानोबारायणी, पण चेहरा बघत राहावं. इथं बदाम खात, काजू खात, मनुखा आणि बदामचा शिरा, तरी शंका येते, क्यों रोते जी? कौन आप? मैं नहीं रोता, मेरी सूरत ही वैसी, फोडीनी गोवरी तैसा दिसे तोंडावरी. संत तुलसीदास, हे भक्तीची मस्ती आहे, आणि ज्याचा त्याचा विषय आहे तो. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय. नाहीतर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं बाता मारत गावात. लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये. तू लावली होती का रे बटरवाल्या त्याच्या हाताला हात? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये खूप ताकद, हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शोभत होते. त्याची झाली होती. तू तर बटर खाऊन बाता मारतो गावात. लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे काजळे महाराज. भक्तीतली मस्ती. तुलसीदासजी म्हणतात, 3 गोष्टी मिळू द्या मला जीवनात. भाजी बिन लवण, जगण्यासाठी बिना मिठाची भाजी दिवसात एकदा. लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट, आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. आता फार खर्चाचं काम आहे का हे, पण ही मस्ती सांगतो भक्तीची. 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट लज्जा रक्षणाला, मुंज नावाच्या गवताचं जानवर धर्म रक्षणाला, आणि एकदा दिवसात बिना मिठाची भाजी जीवन जगण्याला. एवढं जर मिळालं, भाजी बिन लावून 3 टूक कौपिन में, अरे इंद्र बापुरो कोण, पठ्ठ्याच्या पुढे इंद्र दरिद्री. ही भक्तीची मस्ती आहे. कधी पहा, तुकोबाराय जेव्हा प्रबोधन करायचे, तेव्हा चेहऱ्यावर लाजविल एवढा आनंद, राजाला लाजविल एवढा. नुसता आनंदच नाही, प्रबोधनही आनंदाचंच करायचे.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, कातर पडू झाले तुम्ही, कातर पडू झाले तुम्ही, कातर पडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका पडू झाले तुम्ही हो, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका पडू झाले तुम्ही, नका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तांगडे बाबा कितवा दिवस आहे आज? पहिला. बर चांगलाय. आता किती दिवस? 5 दिवस. वा वा आनंद आहे हा. संधी सोडू नका. एक काय परमेश्वरानं त्यांच्या डोक्यात घातला विषय, पवन भाऊच्या त्यांच्या वडिलाच्या. नाही तर त्यांना काही गरज होती का? अरे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. निमित्त त्यांचं आहे पण आनंदाचा लाभ तुम्हाला आहे. 5 दिवस संधी सोडू नका. दाता दाता कोणाला म्हणतात? दाता म्हणजे काय? दाता म्हणजे देणारा. मग दाता आमच्या संत वाङ्मयामध्ये नारायणा स्मरवी, दाता तोची एक जाणा. मग तो पवन भाऊ असेल, नाही तर त्यांचे वडील हेमंतराव असेल. हे 5 दिवसाचे दाते आहे. कशाचे दाते? तुम्हाला भजन करायला लावणारे, तुम्हाला परमार्थ श्रवण करायला लावणारे दाते. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. निमित्त त्यांचं आहे. अर्जुनाचे व्याजे गीता प्रशंसित राजे, संसारा एवढे थोर ओझे फिरले जगाचे. जरी अर्जुनाच्या निमित्तानं गीता जन्माला आली तरी सगळ्यांचा उद्धार. भगीरथाच्या निमित्तानं गंगा आली, पण वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भर. हे त्यांचं निमित्त आहे. वासराच्या निमित्तानं गाय दूध देते, पण अख्ख्या परिवारान पाहुण्या रावळ्याला दुधाचा सुकाळ करते. तसं त्यांच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव झालं, पण लाभ अख्ख्या सेलूकराला आणि परिसरातल्या लोकांना झाला. एवढं लक्षात ठेवा. बस खातो आनंदाचे लाडू. हा आनंद आहे. नका चरपडू. तुकोबारा म्हणायचे, अरे मी आनंदाचे लाडू खातो, तुम्ही खा. श्रोते जरा चिकित्सक होते, एकमेकाला म्हणाले, का रे हा बाबा घरचा बरा श्रीमंत असला पाहिजे का? त्याच्या चेहऱ्यावरही श्रीमंती दिसते. आनंद. आणि खातो म्हणतोय आनंदाचे लाडू, तुम्ही घ्या म्हणतो. आपण आतापर्यंत श्रीमंती भोगली, पण लाडू बेसन पिठाचे, बुंदीचे, मेथीचे केले थंडीच्या दिवसात, रव्याचे. आता आनंदाचे लाडू खातो म्हणताय. हा घरचा गडगंज श्रीमंत असावा. काही चिकित्सक बाबाच्या गावाला गेले, बरं का. कल्पना करा, देहू गावात चौकशी केली, का इथे तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे? आता त्या गावात त्या बुवाला किती मानतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हे सूत्र आहे. पूरी दुनिया मानती लेकिन 3 नहीं मानते, पडोसी, कुटुंबी और पत्नी. तुमचं चांगलं असेल काकडे साहेब, पण मी खरं सांगतो. तुम्ही खरं बोला तुम्ही. पण सगळे जग मानल, पण 3 जण मानत नसतात. शेजारचे, परिवारातले आणि धर्मपत्नी. बस तुमच्या मानत असतील तर तुम्ही भाग्यवान समजायचं. उजळले भाग्य आता समजायचं. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला साहेब आले, साहेब घरी आले की म्याव, काही करत नाही साहेब. मग ते खुशीत येऊन पत्नीला म्हणतात, 15 दिन के बाद तनख्वाह होने वाली है, पेमेंट 15 दिन के बाद. फिर तू बोलती थी ना
तकलीफ होती है रसोई पकाने के लिए, तो मैं अगले तनख्वाह मिलने के बाद सिलेंडर गैस ले आता हूँ। सिलेंडर गैस, बात मत करो, 6 महीने से सुन रही, सिलेंडर सिलेंडर, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ बस हो गया। पत्नी नहीं मानती, पड़ोसी नहीं मानते। अजय फलाना बाबा यहाँ रहता है, कहा क्या वो, हम मध्य प्रदेश से आए। क्या पागल हो गए क्या? अरे अभी बाबा बन गया, बचपन में क्या क्या किया हमें सब पता है, हम तो प्रणाम भी नहीं करते। पड़ोसी नहीं मानते, कुटुंब भी नहीं मानते, और पत्नी तसं देहू गावला कुठं आहे तुकाराम बाबाचं घर? जमतं रे भाऊ, आता जमतं हा, तुझ्या भरोशावर आहे रे भाऊ, नाही तर हे तुझं कमी पडलं तर माझं कोण ऐकते जातील उठून लोक। एक नंबर आहे, पण असंच ठेव, उद्याचं उद्या, पण माझ्या पुरतं ठेव। मी आज धर्मसंकटात होतो, अशोक नाना काकडे यांना तांगडे बुवालाही माहिती आहे आणि काजळी बाबालाही माहिती आहे, कधी वेळ चुकवत नाही, कधीच नाही। 8 ते 10ची वेळ मी दिली होती, पण लग्न ते ज्यांच्याकडे असतो, मी कधीच जात नाही लग्नाला। प्रल्हादराव मुंडे त्यांच्या घरी मुक्काम, त्यांच्या एकुलता एक मुलगा, त्याचं लग्न होतं ते 6 वाजता, ते गंगाखेडच्या पुढे 20 किलोमीटर। आता लग्न ते काय बस तिथे काहीच करता येत नाही, 6:15 तिथंच वाजले नाना, गंगाखेडला आल्यावर 7 वाजले। आता अडचण कीर्तन कसं, ड्रायव्हरला म्हटलं 4ही चाकं तुटले तरी चालेल, पण वेळ सापडली पाहिजे गाडीची। पाथरी सेलू, मग तांगडे बुवाला म्हटलं 8 वाजले 10 मिनिटात येतो, गाडीतच फेटा बांधला, भजन सुरू करा, तरी वेळ सांभाळलीच। विठ्ठल तुकाराम महाराजचं घर, जा पुढे पुढे जा, घरापुढं वृंदावन दिसल तुळशीचं, आणि भगवा झेंडा झेंडा। हे वैष्णवाच्या घराचं लक्षण सांगितलं। जयाचे द्वारी, सोन्याचा पिंपळ नाही, नाही तर बरेच दिले ठोकून मला मलवू देत नाही, तर पुढचं घेते उरकून, कारण तेवढंच प्रमाण पाठ असते। जयाचे द्वारी आपण म्हणतो सोन्याचा पिंपळ, अरे ते नाही, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, जयाचे द्वारे तुळशी वृंदावन, जयाचे द्वारे तुळशी वृंदावन। धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे। जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन। जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन। जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे। ज्याच्या दारापुढे वृंदावन तुळशीचं, वैष्णवाचं घर। रामायणात ऐकलं तुम्ही, हनुमानजी त्या एकाच घरापुढे थांबले पहाटे, बिभीषण महाराज। रामायुधयंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी कारुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की जय। पण एवढ्यावर वैष्णवाचं घर सिद्ध होत नाही, कारण काही काही माणसं काकडे नाना बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात। तुळशी हिरवी गार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते। अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा। तो हमारे जयाचे तुळशी वृंदावन, जाबड झेंडा। तिथं आले ते गृहस्थ, तुकाराम महाराज आपल्या घराच्या पुढे घोंगड्यावरती बसले, पण डोळे मिटून भजन चाललं। काजळे महाराज आनंद तोच, सार्वभौम राजाला लाजवेल एवढा। म्हणले काय आपल्याला वाटलं होतं बाबा घरचा श्रीमंत असेल, घर चंद्रमौळी, हे 3 शब्द पाठ चुलीवर
हरळी केळीवर नारळी हे जुने शब्द झाले. नारळी म्हणजे केळी तुम्ही खाता ती केळी नाही, हे फार फार भूतकाळात जावं लागतं तेव्हा अर्थ लागतो याचा. केळी म्हणजे मातीचं छोटं भांड. हा, इथं ती केळी घ्यायची नाही तर आणाल ते 12 केळ्याचं डझन. काही ठोकून देणारे आहेत ना बरेच, असं नाही चालत. ते माठ, डेरा, मळक, पिंगी त्याची शिकोरी, आमच्याकडे नाव असं शिकोरी, असं नाव गाव भागाभागात काही फरक पडतो. 12 गाव पर बोली बदले, तलवर बदले शाखा, बुढा पामे केश बदले, लखन बदले राखा, हे ठरलेलं आहे. 12 गावावर भाषेमध्ये फरक पडतो. तुम्ही पिशवी म्हणता नाही, पिशवी काजळे महाराज पिशवी, नाशिक भागात पिशवी म्हणतात. पिशवीला ते आता जेमतेम हेमंतराव मी कीर्तनकार झालो नुकताच, एसटीनं जायचो ते उतरलो का ते कुणीतरी यायचं घ्यायला. मग तिथे गेल्यावर म्हणायचे तुम्ही आले ना तुमची पिशी. आता आमच्या नागपूर भागात पागलबाईला म्हणतात पिशी. आता पा कुणकड चालली आहे मराठी. काय म्हणता तुम्ही आले तुमची पिशी कुठं आहे. म्हटलं मला चांगली नाही पिशी नाही. अहो सामानाची, अरे मग पिशवी म्हणा ना, पिशी. हे 12 गाव पण बोली बदले, तरुवर बदले शाखा. म्हणून तर कुठे कुठे ते नवरदेवासोबत हेल्पर असतं ना अशोकराव, हेल्पर नवरदेवासोबत सोकाण्या, वरदावा, कलवरा, पुऱ्या विदर्भात लांडगा, हे नाव वेगवेगळे म्हणून तुम्हाला विचारून घेतात. ते काय छोटं भांड, मोठा डेरा, ते मळक, पाणी तापवायचं, ते त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, छोटस 1-1.5 लिटर पाणी बसेल एवढं भांड, त्याला म्हणतात केळी. त्याला केळी म्हणतात. बरं चांगले बाबा. आणि त्याच्यावर झाकायसाठी ते नारळ फोडल्यानंतर ते टोकर उडतंय ना, नारळ वाटी, ते केळीवर नारळी त्याला म्हणतात. आता लक्षात आलं, भलतीकडे लावा तुम्ही. केळी म्हणजे खायची केळी नाही, तुकू बाळायच्या. केळीवर नारळी म्हणजे ते अर्ध नारळ फुटल्यानंतर जे त्याच्यावर झाकून. केळीवर नारळी, चुलीवर हरळी. ज्याच्या चुलीमध्ये ताजी हिरवी हरळी उगवली, चूल पेटत असेल का हे डोकं चालवायचं. चूल पेटल्यावर हरळी हिरवी, ही परिस्थिती. घर चंद्रमोळी, घरातूनच चंद्र बघायचा, वर छप्पर नीट नाही. हा म्हणलं काय हे तर खूप गडगंज श्रीमंत असावे असं वाटलं होतं आपल्याला, पण एकानं डोकं चालवलं काजळे महाराज. मला असं वाटतं काय घरची परिस्थिती नसू दे, पण याची मंडळी ती माऊली चांगल्या स्वभावाची असेल आणि तिच्या स्वभावामुळे हा बाबा एवढा आनंदी असेल. महाराज तुमच्या धर्मपत्नी येतील ना, पाणी घेऊन घागर घेऊन आल्या जिजाबाई. हे शेलूगडचे लोक आले बरं आपल्याकडे, गुळ पाणी, तेव्हा चहा पाणी नव्हतं, गुळ पाणी. घागर डोक्यावर, लाल डोळे जिजाबाईचे. गुळ पाणी, कोरडी ऑर्डर सोडता, उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का, घरात बसता इठल इठल करत ना गुळ पाणी. हे तर हादरले. म्हणजे काय आपल्याला वाटलं होतं माऊली चांगल्या स्वभावाची असेल, पण आपल्या समोर विजेसारखी कडाडली. म्हणला मग तरी हा बाबा एवढा आनंदी का. म्हणला आता 9:21 झाली, कशाला वेळ घालवायची, बाबालाच विचारू. महाराज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला आम्हाला वाटलं की तुम्ही घरचे गडगंज श्रीमंत असावे. इथं आल्यावर पाहिलं तर घर चंद्रमोळी. नंतर आमच्यातलं एकाला वाटलं की माऊली चांगल्या स्वभावाची असेल, तर ती आमच्या समोर विजेसारखी कडाडली. बरं मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी प्रतिकूल असताना, घरची परिस्थिती अनुकूल नसताना एवढा आनंद चेहऱ्यावर कशाचा. म्हणले त्याचं एकच कारण आहे, अवघी चिंता
चिंता वारली, चिंता वारली म्हणून आनंद. काजळे बाबा जर असा अभंग लिहिला असता तर उजळले वाक्य आता अवघी चिंता पळाली. पळाली आणि वारली याच्यात जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण समजा एखाद्याची पळाली, चिंता म्हणतोय मी, भलते डोके चालू नका. जर एखाद्याची पळाली तर पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे, पण वारली म्हणून हा शब्द आहे. बाप लेकाचं शाब्दिक भांडण झालं. भर चौकात मुलगा बापाला बोलला अपमानास्पद. बापाला करारी स्वभावाचा बाप सहन झाला नाही. म्हणला वाटेल तसा बोलतो. भर समाजात लेका तुझ्यासाठी एवढं केलं, नाही राहणार मी वाड्यात. जाय, नाही राहत गरज नाही तुझी. आता केल्याशिवाय गतींतर आहे का? बाप वाड्यात आला. ते घोंगडं घेतलं, जर्मनचं ताट घेतलं, तांब्या प्लास्टिकचा घेतला, तंबाखूचा बटवा, चष्मा, धोत्र, गेला पंढरपूरला. 4 महिने आषाढीला गेलं ते काही आलं नाही. कार्तिकला काही वारीला लोक गेली. तेव्हा गोपाळपूरच्या रस्त्याला हे भिकाऱ्याच्या लाईन मध्ये बसलं. जर्मनचं ताट, 10-15 रुपयाचे नाणे ताटात. ओळखलं गावच्या लोकांनी. आपल्या गावचं पाटील, जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला पण घरीच. अरे 4 महिने रडतय तुमचं पोर आणि तुमच्या दारात 100 भिकारी रोज जगतात ना. तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये. बरं तुमचंच पोर बोललं काय? गावातले बोलले, तुम्ही नाही सहन करणार काय? गावातले म्हातारे सहन करतील. चला गावला. चला म्हटलं की उठलं. ते तयारीतच होतं चातुर्मास. कोण येतंय मला घरी चला म्हणते, कधी घर गाठतो. आणले घरी. आणल्यावर बाबा वाड्याच्या पुढे आल्याबरोबर मुलगा पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला. तुम्ही लक्षात घ्या, बापाचं महत्व जिवंतपणी कळत नाही. ज्याला ज्याला बाप असेल ना ते भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. तुम्ही माझ्या शब्दाचा अनर्थ लावून घेऊ नका. प्रेम मायचंही असते बापाचंही असते, पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदाता बाप करीत असतो. जन्मदाता. माझ्यावर लाल डोळे करू नका. राग येत असेल तर डोळे बंद करा आणि आपला आपला बाप आठवा प्रत्येक माऊलीनं. मग कळेल की बापाचं केवढं प्रेम असते. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. केवढाही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या. आणि बासिंग बांधलेली ताई जेव्हा तोंडावून हात फिरवते बापाच्या, जशी माय लेकराच्या, बाबा खूप कष्ट उपसले आमच्यासाठी, आता मी येते बाबा, पण तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांतये अंतरी. बाप ढसा रडतो. आईचं प्रेम आहे, बापाचंही प्रेम आहे, पण आईचं प्रेम समाजाला दिसतं, बापाचं लपून आहे. हे मुलाला नाही कळत, त्यासाठी बाप व्हावं लागतं. अरे ज्या दिवशी मुलगा रात्री उशिरा येतो, जेवत नाही बाप, जेवत नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. खूप गाड्या चालतात, काही कमी जास्त झालं नसेल का, अजून आला नाही. रोज 10ला येतो, आता 12 वाजले तरी आला नाही. 12 पर्यंत बाप जेवत नाही. 12ला मुलाच्या पायातल्या बुटाचा आवाज अंगणात ऐकला की बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. आला माझा लेख, लक्षात घ्या. बाप जोपर्यंत वडील, पवन भाऊ तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला आशीर्वाद द्यायला जन्मदाते हेमंतराव आहे. अरे किरकोळ संकट असेल तर मायची आठवण येते माणसाला, किरकोळ.
पण भयानक संकट आल्यावर चालता चालता काटा बोचला आई ग म्हणत ते सहज आहे ते काही सरकारचे कायदे नाही किंवा मोदी साहेबांनी कायदा केला नाही. चालताना काटा बोचल्यानंतर आई ग म्हणावं असे काही कायदे आहे का? सहज आहे. चालता चालता काटा पायात बोचला की आई ग. हायवे क्रॉस करताना लक्ष नाही ट्रक याच्याजवळ येऊन थांबला. दोन्ही हात वर करून बाप रे इथं नाही आई. बापास अरे जोपर्यंत वडील घरी असतात वजनदार वाटतं घर वजनदार. एकदा बाप मरण पावला म्हणजे केवढाही मोठा फोटो लावा रे भाऊ वाड्याचं वजन निघून जात. आज मुलाला ती किंमत कळली. रडला ढसाढसा बाबा चुकलं माझं आजपासून बोलणार नाही. पण माझी प्रार्थना आहे वाडा सोडून जाऊ नका. यानं स्वीकारला बाप. 15 दिवसानं शेजारचं एक म्हातारं मेलं. अशोकराव त्याचा दावा उरकला. गोड जेवणाचा कार्यक्रम झाला. मासिक श्राद्ध झालं. त्याच्याही मुलाच्या डोक्यात कोणीतरी विषय घालून दिला. काही प्रयत्न केले का नाही कशाचे तुझ्या बापाबद्दल म्हणजे अरे पेपरला द्यायचं. वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणारा योग्य बक्षीस दिलं जाईल तर टीव्हीला दे. आपण यांना पाहिलं का? काय म्हणतो काय तुझ्या बापाबद्दल बोलतो मी. एकच महिना झाला तुझ्या बापाला. त्याचा 4 महिन्यांनी आला ना. तो म्हणला त्याचा आला रे तो पळाला होता. आणि तुझा माझा मेला तो नाही येत. लक्षात आलं तसं पळाली आणि वारली. चिंता वारली म्हणून आनंद आहे. त्याच्यात पुन्हा लक्षात घ्या प्रपंचात चिंता पळते परमार्थात मरते. 2 मध्ये हा फरक आहे. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता. जाती कन्या महते चिंता कस्मान प्रदायती महान वितरका. हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः इथपर्यंत चिंता आहे. जाती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली तांगडे बाबा की चिंता निर्माण झाली. मग तरुण झाल्यावर पुन्हा चिंताईला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. सामान्य बापाची गोष्ट सोडा. देवाचा सासरा चिंतेत होता की नाही? तुम्हाला पाठ आहे हो. राजा भीमक रुक्मिणीस नयनी देखोनी चिंता करी. घरी गेल्यावर डोकं चालवा. जिथं रुक्माईचा बाप चिंतेत आहे तर 2 गुंठे ऊस असलेला बाप काय होत असेल त्याचं. म्हणून चिंता मी सांगतो. मग लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही पळाली. पण खर्च 2 लाखाचा आहे. गरिबी केलं तरी खिशात 1500 रुपये नाही. आता काय करावं? मग सल्लागार मंडळ भेटतं. का काळजी करतो? साहेब ओळखीचे आहे ना साहेब. मग काही जर्सी गाईचं कर काही पाईपलाईनचं. हे सगळे पाठ आहे तुम्हाला. झालं प्रकरण केलं म्हणजे काय चिंता वारली. अरे पळाली. मग लग्न थाटात पार पडतं. मुलगी गळ्याला बिलगून रडतीन. मुलगीला वाट लावतो बाप. 2 वर्षांनी पुन्हा तोड उतरून बसतो बाप. काय झालं? तब्येत नाही बरी? बरं आहे. मग झालं काय? तोंड कसं उतरलं? पहा ना केवढा खर्च केला मुलीच्या लग्नात. काय झालं? जावई पेताड निघलो. मरेपर्यंत चिंता संसारात का पडते म्हणून निर्माण होते. गोकुळातली चिंता वारली नव्हती म्हणून निर्माण होत गेली. चिंता ते पडाली गोकुळाबाहेरी प्रवेश भितारी गेला रे. चिंता ते पडाली गोकुळाबाहेरी प्रवेश भितारी गेला देवे. चिंता ते पळाली म्हणून निर्माण होत गेली. महाराज म्हणतात माझी वारली
म्हणून आनंद आहे. अवघी चिंता वारली. चिंता एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता आणि चिंता. अनुस्वार काढा चिता होते, लावा चिंता होते. दोघीचंही काम जाळण्याचंच आहे. चिताही जाळते आणि चिंताही जाळते. पण चिता एकदा जाळते. एकदा का कधी वाचलं सालावाद प्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम. वड्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये अमुक तारखेला इतक्या वाजता होणार. नातलगाने यावं. छापलं काय कोणी? सालावाद प्रमाणे एकदा जाळते चिता आणि चिंता पावलो पावली जाळते. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. आग म्हटले महाराज म्हणतात ती वारली म्हणून आनंद झाला. अवघी चिंता वारली. आता तुकोबाराच्या पाठीमागे चिंता होती कोणती? नुसत्या चिंतेवरच कीर्तन होईल नका रे महाराज. प्रपंचाची चिंता म्हणावं तर आपल्या पत्नीला सांगतात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. माऊली आमुची पांडुरंग. वस्त्राची पोटाची चिंता करू नको धर्मपत्नीला म्हणतात. याचा अर्थच आहे की प्रपंचाची चिंता तुकोबाराच्या मागे नाही. आता 1.5 तास झाला वारली वारली तर चिंता होती कोणती? काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काही खंडईल कर्म ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आणि ती चिंता वारली. अवघी चिंता वारली. बरोबर करतो सगळं. थोडं 5-10 मिनिट पुढे जाईल मी. 5-10 मिनिट उशीर झाला आजच्या दिवस. 5-10 मिनिट टाळे व काही हरकत नाहीच म्हणतात मला. मजा आहे मजा आहे. अरे हे आमच्या सगळ्या श्रोते मंडळीवर पवनराव आणि हेमंतरावचे उपकार समजा. कारण सांगतो कोरोना नंतर पहिला उत्सव आहे हा. आणि तेही आपण जगून वाचून आलो म्हणून एवढं लक्षात ठेवा. अरे केवढी फजिती केली कोरोनाने. हेमंतरावजी फार मोठं कार्य केलंय तुम्ही. फार मोठं कार्य. हे अविस्मरणीय झालं. कारण कोरोनामध्ये मुलगा एकुलता एक मेला. अशोक नाना एकुलता एक मुलगा मेला तर बापाला प्रेत पाहता आलं नाही. बाप मेला मुलगा प्रेत यात्रेला नाही. धर्मपत्नी मरण पावली पतीला जाता आलं नाही. केवढी फजिती केली कोरोनाने. आपल्या जवळ बसणारे शेजारचे गप्पा मारणारे सगळ्या खेळ मोडला. बरं एका क्षेत्रात नाही हो, राजकीय क्षेत्रातली मोठे मोठे गेले. वय होतं का राजू भाऊ सातव 41चं वय. पण गेले. आमच्या परमार्थी आता इंगळे बाबा गेले. बर अशोक नाना खेड्यामध्ये अजून प्रेम जिवंत आहे बरं का. आमची खेड्यातली मंडळी शिकलेली कमी असेल. या मावल्या शिकलेल्या नसतील कदाचित. गरीब परिस्थिती असेल. गाठीचं लुगडं नेसत असेल. खुरपणी करत असेल. दिवसभर कामधंदा करत असेल. पण प्रेम मात्र अजून खेड्यात आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यावर प्रेम करण्याची पद्धत खेड्यामध्ये आहे. शहरात नाही, खेड्यामध्ये आहे. एखादं लेकरू अनाथ होऊ द्या, कोणत्याही जाती धर्माचं असू द्या, तरी कोणती माऊली त्याला चतकूर भाकरी आणून देते. खेड्यामध्ये अजून आहे. पण प्लॉट सिस्टीम मध्ये घडलेली घटना 4 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी आणि मायबापाला झाला कोरोना. दवाखान्यात ऍडमिट केल्यावर 6 तासात दोघही गेले. तिकडच्या तिकडे प्रेताची विल्हेवाट. लेकरं रडत बसले दिवसभर. त्यांना नाही कल्पना. म्हणून शेजाऱ्यानं दरवाजा तोडला. जेव घातले. किती दिवस प्रेम करते शेजारचं. फ्लॅट सिस्टीम हे खेड्यात असतं तर कोणत्याही माऊलीनं लेकर पोटाची म्हणून सांभाळ केला असता जन्मभर. त्यांनी आणून सोडले रोडवर दुसऱ्या दिवशी आणि ते भिकाऱ्यानं नेले टोल नाक्यावर भीक मागायला. अशी अवस्था कोरोनाने केली. आमचे पवनराव आणि हेमंतराव तुम्ही इतकं चांगलं कार्य केलं हे की या निमित्ताने सगळे
भगवंताची कृपा आहे आपल्यावर. आपल्या पुन्हा भेटी होऊ दिल्या. मग कोरोनातून काय शिकायचं? काही घेऊन जायचं नाही, कोणाचा द्वेष करू नका, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. बस काय सोबत एवढंच येणार आहे. संबंध नसलेली माणसं रडतात का? त्या व्यक्तीनं केलेलं प्रेम रडवतं. विठ्ठल म्हणून ही संधी सोडू नका. तांगडे बुवाची धावपळ असते. ती व्यक्ती लहान आहे, जॅकेट घातल्यावर बरं दिसते ते, पण चांगलं कार्यक्रम हँडल करतात. फोनवरच्या तार काय बुवा, तांगडे बुवा बोलतोय म्हटलं त्या दिवशी उशीर होईल. नाही 8 ते 10 चीच वेळ आमची चालू. मग अशोक नानाकडे वशिला बरोबर वेल्डी केली. त्यांना माहिती आहे कुठून काय जमते. पण चांगलं आहे पा. आज पहिला, मला वाटतं शेवटचा दिवस आहे, पहिला आहे. 4 दिवस ही संधी आहे. सगळे सेलू तर पारमार्थिक आहेच, पण परिसर सगळ्या भजनाचा आनंद, जिवंत परमार्थ हा मराठवाडा. बरं का? म्हणून ही संधी सोडू नका. अजून 4 दिवस संसार जन्माला लागला. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. रोज 2 तास द्यायचे, 8 ते 10 मजा आहे. हा जमते जमते, चांगलंय भाऊ, चांगलंय. अवघी चिंता वारडी. मी घाबरलो होतो पहिल्यांदा. चांगलंय, पोरं लहान लहान आहे, हुशार आहे ते, हुशार. अवघी चिंता वारडी उजळले भाग्यात. हो, भाग्याचाही उदय झाला. आता कुठे, आता भाग्यावर कीर्तन होईल. अशोक नाना कुठे भाग्याचे 4 प्रकार आहे, कुठे 13 आहे. इथे उजळले भाग्य शब्द आहे. कुठे 13 प्रकार आहे, कुठे 4 प्रकार आहे. पण किती असू द्या, पहिला नंबर त्यालाच दिलेला आहे. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, जगातला 1 नंबरचा भाग्यवान कोण? ज्याची तब्येत चांगली आहे, बस हा 1 नंबरचा भाग्यवान आहे. नाहीतर काय, सगळेच घरी असतं पण खाता येत नाही. बाकीचे पंक्तीमध्ये दाबून खातात. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम एका एकानं 42 जिलेब्या दाबल्या. आणि घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी. ते आमचे वारकरी होते जेवायला, बिगर डायबिटीस वाले. 42 एका एकानं जिलेब्या, 42. आणि मालकाच्या ताटातली ताकातली भाकरी पाहिल्यावर वारकरी म्हणले, पाटील काय तुमचं असून तुम्ही नाही खात आहो. आम्ही एका एकानं 42 दाबल्या जिलेब्या. पाटील म्हणतात, वारकरी बाबा, तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ 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 करते. पण काय करू, डॉक्टरनं सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल जिलेबीच्या भानगडीत पडलो, असून खाता येत नाही. नाहीतर 100 एकर वाडी आहे हेमंतराव, 100 एकर वाडी आहे, 3 मजली माडी आहे, एसीची 50 लाखाची गाडी आहे. अरे पण बॉडी नाही चांगली, काय उचलून टाकता का गाडी? पहिलं भाग्य, बस आलं लक्षात. पहिला धन आहे निरोगी काया. 4 प्रकारचं भाग्य रावणाला सांगितलंय. पहिला धन निरोगी काया, दुसरा धन घर में माया, तिसरा धन पुत्र अधिकारी, चौथा धन पतिव्रता नारी. पहिलं भाग्य आहे आरोग्य संपन्न शरीर. दुसरं भाग्य आहे हेमंतराव घर में माया, एकमेकाचं एकमेकावर प्रेम. मी इथल्या सगळ्या तरुण मंडळीला प्रार्थना करतो, आपले मायबाप हे नीट ऐका. जास्त दिवस जगावे असं वाटत असेल, काहीच करू नका. फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तुमचं भावाभावाचं प्रेम मायबापाने पाहिलं तर बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील मायबाप. त्यांना काही लागत नाही. तुमचं बंधू
आणि अशा वेळेला कावळ्याच्या जातीचे टपलेले असतात बिघडवण्यासाठी. दोन भावाचं चांगलं चाललं की कावळा घुसलाच. खरा त्रास लांबच्या माणसाकडून नसतो रे बाबा, जवळच्या. मोठे मोठे पुराण घडले, महाभारत घरूनच, रामायण, मंथरा काकू हे घरचेच आहे सगळे. आणि माणसाला दुसऱ्यानं दिलेला त्रास सहन होतो अशोक नाना. दुसऱ्यानं, आपल्या माणसानं दिलेला त्रास सहन होत नाही. ते तुम्हाला माहिती आहे, सोन्याचं दुकान दिवसभर ठोकते ते टिक 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 टिक. आणि लोहार बाबा तोही ठोकतो, पण सोनं दिवसभर ठोकतं तरी टिक 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 टिक. आणि लोहाराचा घन पडतो लोखंडावर प्रत्येक दणक्याला ठा 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 लोखंड. सोनं म्हणलं लोखंडाला, लेका लोखंड्या, माझा मालक दिवसभर ठोकतो तरी मी ओरडत नाही आणि तू प्रत्येक दणक्याला ओरडतो. लोखंडाचं उत्तर आहे का? सोन्या, तुला दुसरे ठोकतात रे म्हणून सहन होत, मला माझे ठोकतात दिवसभर. हे कीर्तन कळलं तुला? माई, पहिला धन है निरोगी काया, दूसरा धन है घर में माया, तीसरा धन पुत्र अधिकारी, चौथा धन पतिव्रता नारी. हे भाग्याचे प्रकार आहे. महाराज म्हणतात आता 15 मिनिट राहिले, म्हणतात उजळले भाग्यात. भाग्याचा उदय झाला आणि चिंता वारली. गारठही आहे बरं का, नागपूरकडे जास्त आहे. परवा 3 गेले गारठ्यात. आज कमी आहे का? नाही, करतो बरोबर. तुम्ही कमी सांगितलं, नाही सांगितलं तुम्ही करतो बरोबर. कमी आहे म्हणतात. पुन्हा शेलू करायच्या मनात आलं तर रामायण करते तर काय, क्या बात आहे. आता वाचून आपण करू. आपण उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, पद्मनाभ जोडला. हे 3 शब्द पहा, मजा सांगतो अभंगातली 3 शब्द. तिन्हीचं उत्तर एकच आहे. घोडा आडा क्यों, पान सडा क्यों. हे नीट आहे का? मी सांगतो ते दुसरीकडे चाललो असं वाटेल तुम्हाला. अभंगाला धरून आहे. 3 प्रश्न आहे. पान सडा क्यों, घोडा आडा क्यों, रोटी जली क्यों. जवाब है फेरा नहीं. बस एवढंच उत्तर आहे. तिन्हीचं उत्तर एकच, फेरा नाही. म्हणजे पानं आणली, खायची पानं विड्याची, आणि तशीच ठेवली, ती परतली नाही. खालचं वरनं वरचं खाली केलं नाही म्हणून सडले. पान सडा क्यों, फेरा नाही. घोडा आडा क्यों, 20 वर्ष झाले तेच घोडं वापरलं, पार म्हातारं झालं म्हणून चढायला थांबलं. बदललं पाहिजे होतं. घोडा आडा क्यों, फेरा नाही. पान सडा क्यों, फेरा नाही. रोटी जली क्यों. ती टाकली एकदा तव्यावर, पाहिलंच नाही, झाली काळी ठिक्कर पडली, परतली नाही. बस हे 3च लक्षात आलं. घोडा आडा क्यों, पान सडा क्यों, रोटी जली क्यों. जवाब है फेरा नाही, परतलं नाही. तसं भाग्याचा उदय झाला, अवघी चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला. या तिन्हीचं एकच उत्तर. संतान दर्शनी हा लाभ, जय हो. संतान दर्शनी हा लाभ, संतान दर्शनी हा लाभ, संतान दर्शनी हा लाभ.
उत्तर एकच, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, चिंता वारली याला कारण संत, पद्मनाभ जोडला यालाही कारण संत, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. आता 9:50 झाले अशोक नाना, पण 10-15 मिनिट मीच 15 मिनिट उशिरा आलो, तेवढे पुढे जातो. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विनंती माझ्या श्रोते मायबापाला, आणि हेच क्षेत्र आहे विनंतीला मान देतं, बाकी नाही चालणार आहे. सर किती मोठा कायदा केला तरी तिथं नाही घाबरत माणसं. दारू पिणाऱ्याला 250 रुपये दंड, ते 300 रुपये घेऊनच निघतं घरून. 50 दारूचे आणि 250 दंडाचे, त्याच्यात नाही. हे मन परिवर्तनसाठी हे क्षेत्र आहे. ते नुसतं कायद्यानं भीतीनं नाही होत काम, ते भीतीनं काम नाही होत. भीतीनं नाही होत बरं का नामदेव, भीती नाही, ते अंतकरणापासून पाहिजे. म्हणून ते त्यानं ऐकलं पाहिजे. अरे नशा दारूत आहे का माणसात? एकदा पोटात गेल्यावर जर दारूमध्ये नशा असती तर दुकानदार दुकान बंद करून घरी येतो, बाटल्या फुल भरलेल्या असतात तरी भांडत नाही, रात्रभर जाग्यावर उभ्या. फुल भरलेले आहे ना, नशा दारूत आहे, मग बाटलीत फुल आहे, मग बाटली का भांडत नाही? नशा शराब में नहीं आदमी में है. अगर नशा शराब में होती तो दुकान में बोतलें क्यों नहीं उछलती? और मग ये रस्त्यानं चालता. आपको पता है किस बात का? हमने शराब पी है. और शराब तो क्या पिएगा? शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब इज्जत को पिएगी, शराब तबीयत को पिएगी, शराब पैसे को पिएगी, शराब प्रतिष्ठा को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैरसमझ दूर करो. कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो? आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरिनाम का, जिंदगी सुधर जाएगी. अजून 4 दिवस आहे ही संधी तुम्हाला. एकदा सर्वांना विनम्र प्रार्थना करतो, हात वर करा. शूटिंगवाले हे एवढं घ्या, तिथून जमत नसेल तर स्टेजवर या एक जण. आई बहिणी तुम्ही काही लाजायचं नाही, जनाबाई आहे तुम्ही. जनाबास नळ्यावर कसा भांडता, इथं भजन आहे. या सगळ्या मावल्या परिचयाच्या झाल्या म्हणून जास्त बोलतो. बस भजन आहे, थांबा. एका तालात आता हे सगळे हात उद्या पेपरला द्या. पवन भाऊ पाडळकर, हेमंतराव पाडळकर यांनी ठेवलेल्या कीर्तन महोत्सवामध्ये पहिल्याच दिवशी भजन करणारा जनसागर, हे एवढे हात द्या. वाजू नका, मी सांगतो. एक भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या बरं का, भजनाच्या एका तालात. विठोबा रखुमाई जय हो हो. एक ताळबंद, एक माझ्याकडे पहा. एक हात वर, चिल्लर नाही. एक हात वर, एक ताकद. एक लय वाढू नका. एक एवढं दे रे भाऊ. हे टाटा बिर्लाला नाही रे हे आनंद. हे पाडळकरांनी तुम्हाला भजन करायला लावलं, हे तुम्ही भाग्यवान. शाबास आडळकर. एक अशोक नाना भजन करा. चला. विठोबा रखुमाई जय विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
चाली उद्याही म्हणता येईल ना. उजळले भाग्य आता होती चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. महाराज चालता चालता जर माणसाला 1 रुपया सापडला तर तो 3 वेळा लावतो कपाळाला, लाभ झाला म्हणतो, आणि घरी येतो आणि तिजोरीच्या आतल्या कप्प्यात ठेवतो. हा भगवंत रूपी लाभ तुम्हाला झाल्यानंतर ठेवणार कुठं? संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, हो संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, हो संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, हो संत दर्शनी हा लाभ, 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 मजा आहे. मजा आहे रामभाऊ, पण वेळ कमी आहे हो. मजा आहे. तरी आमच्या काजळे महाराजांनी मला फोनवर सांगितलं, अशोक नाना महाराज मस्त वातावरण आहे. खरंच आहे. पहिल्याच दिवशी शेलूचं पंढरपूर झालं. पहिल्याच दिवशी मजा आहे. कुठं ठेवणार? संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठव. पण पटत नाही ना महाराज. का? जे साठवायचं आहे ते लहान पाहिजे, ज्यामध्ये साठवायचं ते मोठं पाहिजे. आमचे काजळे महाराज पखवात खोळीत ठेवतात, तर खोळ मोठी आहे, पखवात लहान आहे, म्हणून पखवात खोळीमध्ये साठवल्या जातो. टोपी मोठी असते. अशोक नाना हे नीट ऐका. टोपी मोठी असते, डोकं लहान असते. डोकं लहान असल्यामुळे टोप्या घालायचा कार्यक्रम होऊ शकतो. मराठी फिरवू नका. डोकं मोठं असल्यावर ताकद आहे का टोपी घालायची? म्हणजे डोकं साठवायचं आहे टोपीत, तर टोपी आहे मोठी, डोकं आहे लहान, म्हणून साठवायचा कार्यक्रम. इथे उलट आहे. जे साठवायचं आहे तो भगवान आहे, आणि ज्यात साठवायचा ते हृदय आहे. आता हृदय केवढं, भगवान केवढा? हृदय केवढं? ज्याची त्याची मूठ. विज्ञान सांगतं ही मूठ अशी छातीवर धरायची, डावीकडे झुकती ठेवायची. जेवढी आपली मूठ आहे तेवढं आत हृदय आहे. एवढंच हृदय आहे. मग एवढंच हृदय, त्याच्यात साठवायचा भगवान. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठव. पुन्हा आता एक थोडीशी मजा सांगतो. एकंदर 9 खंड आहे. 9 खंड, सप्तद्वीप, 9 खंड, शाकद्वीप, शाल्मली द्वीप, कोशद्वीप, क्रौचद्वीप, लक्षद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप असे 7 मोजले का तुम्ही? एकदा मोजाच. शाकद्वीप,
शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौचद्वीप, प्लक्षद्वीप, पुष्कर द्वीप आणि जम्बू द्वीप. 7. त्या जम्बू द्वीपाचे 9 तुकडे त्याला म्हणतात खंड. हे मराठीकडे लक्ष द्या. तुकडा म्हणजे काय? तुकडा म्हणजे खंड. खंड म्हणजे तुकडा. तुम्ही पेपरला वाचताना कधी कधी अमुक अमुक यांनी भूखंड श्रीखंडासारखा खाल्ला. भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा. हे लक्षात घ्या. मी खंडासाठी नवखंड आहे, बस हे पटवून देण्याकरता. नवखंड आहे. इलावर्त खंड, रमण खंड, केतुमाल खंड, किमपुरुष खंड, कुरु खंड, हरिवर्ण्य खंड, हिरण्य खंड, भद्रास्व खंड आणि भरत खंड. हे 9 खंड. हे कशाचे? जम्बूद्वीपाचे 9 तुकडे. त्याच्यातला एक खंड भरतखंड. भरतखंडात भारत देशात महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात शेलू गावात त्याच्यातलं घर, घरातली खोली, खोलीतला माणूस, त्या माणसाचं हृदय. आता एवढंच हृदय. आणि हरी केवढा? अनंत ब्रह्मांडे उदरी. ते पळतच आले हेमंतराव लोक. कारण भगवान कृष्णाने समुद्राला निमंत्रण दिलं लग्नाचं. आता कोणाला द्यावं हे तर बैराम दादा रागावले. कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है क्या? अरे शादी के बारे में समुद्र को संदेशा भेजा है. अगर समुद्र संदेश सुनकर आ गया शादी में तो शादी होगी या बही जाएगी बारात. समुद्र लग्नाला आला तर लग्न लागल का रे? का जाईल वाहून पाहुणे? दादा मी निमंत्रण दिलं माझ्या पाहुण्याचं, मी बघून घेतो, तुम्ही फेटे बांधा बाकीच्यांना. तेवढ्या लोणावळ्यापासून माणसं पळत आली. बचाव का समुद्र बिफोर टाइम आ रहा. आता गेले पाहुणे पळून. जावं लागलं. भगवंताला सांगितलं येऊ नको बाबा, लोक गेले पळून. इथेच थांब. थांब म्हणजे मी काय वाटेवरचा प्रवासी आहे का देवा? निमंत्रित पाहुणा आहे. मला जनवास पाहिजे. जनवास. त्याचं झालं जानोसा. नाही तर खरा शब्द जनवास. वर पक्षाकडील जनाला वास्तव्यासाठी तात्पुरतं दिलेलं ठिकाण जनवास. असं आहे का? मग भगवंतानी आपल्या अंगाचं एक केस उपटलं. थांबा. एका केसावर समुद्र थांबला. असे 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. मी मोजले नाही. जर जास्त भरले तर माझ्यावर केस करायची नाही. माणसाला माणूस भेटतो तेव्हा 4 गोष्टी. 4 मिले 64 खिले, 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले, निह से 7 करोड. माणूस माणसाला भेटतो तेव्हा पहिले कोण भेटतात? डोळे. याचे 2 त्याचे 2 झाले 4. 4 मिले मग 20 आणि त्याच्या आधी 64 खिले. हे हसतं तुमचं बरं चाललं का? ते म्हणतो तुमचं बरं चाललं का? हे 32 दाखवतं तेही 32. हे 64 झाले. दोघांचे दात हिशोब करीत राहा. दोघांचे डोळे 4, दोघांचे दात 64 आणि हात जोडतात. 20 रहे करजोर. याच्या हाताचे 10 बोटं, त्याच्या हाताचे 10 बोटं झाले 20. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारता अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज दिली 7 करोड. म्हणजे माणसी 3.5 करोड. 3.5 कोटी केसापैकी एका केसावर समुद्र थांबतो. तो भगवान केवढा? तुम्ही म्हणता हृदयात साठवला. संपुट हृदय बेडी करुणीपोटी साठव साठवले जातो. कधी? हृदयाचं मंदिर होतं तेव्हा. मंदिर हे विशेषण आहे. कारण काहीचं हृदय म्हणजे धर्मशाळा, काहीचं हृदय घर आणि संताचं हृदय मंदिर. धर्मशाळेत चालतं ते घरात नाही चालत ना. घरात चालतं ते मंदिरात नाही चालत. धर्मशाळेत कोणी येतं कसंही वागतं. सकाळी उठून जातं तिथंच पान खाऊन थुंकलेलं विड्याचे तुकडे, तिथंच न मोकळी बाटली. बिस्लरीची म्हणतो मी, भलते डोके चालू नका. ही धर्मशाळा. ते एका श्रीमंताच्या घरी रात्रभराडी थांबलं, तसंच आचरण केलं. सकाळी चाललं निघून. येतो पाटील. पाटलानं बघितलं तर पान खाऊन थुंकलं तिथंच, विड्याचे तुकडे तिथंच, मोकळी बाटली. ओ इकडे या. रात्रभर राहायला जागा दिली. आमचं माळकऱ्याचं घर, पान खाऊन थुंकला, विड्याचे तुकडे, ती मोकळी बाटली. तुम्हाला काय वाटलंय धर्मशाळा आहे? म्हणजे धर्मशाळेसारखं घरात नाही चालत. बरं घरातल्यासारखं मंदिरात नाही चालत. घरात खेड्यात पाहान तुम्ही मग तव्यावर एक भाकरी, एक चुलीला लावलेली थापून तयार झाली, एक पोर पाठीवर चढतं, एक दुसरं पाण्यात झोपून आहे, तर तिसरं मांडीवर बसलं, चौथं वर्तमानपत्रावर. मराठी समजून घ्या.
ते घर. आणि मावशी आली ती मंदिरात. प्रवचन सुरू व्हायच्या आधी पाळणा बांधला, एक लेकरू झोपवलं, एक पेपरवर बसवलं आणि ते मंदिराचे व्यवस्थापक आले. पाळणा कोणी बांधला? मीच बांधलाय. ते लेकरू कोणाचं आहे? माझंच आहे. तुम्ही काय करता? तांदूळ नीट करते. वा, तुम्हाला काय वाटलं हे घर आहे? म्हणजे धर्मशाळेसारखं घरी नाही चालत ना, घरात मंदिरात नाही चालत. मंदिर म्हणजे काय? चार भिंतीचा आतला भाग. मंदिर. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. ज्याचं हृदय मंदिर झालं, साठविला हरी जी हृदय मंदिरी. हे शब्द लक्षात घ्या. म्हणून हृदयाचं मंदिर केलं, तिथं साठवल्या जातो. संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. मग कोणी साठवला का? अरे याच्यावर पुन्हा 2-3 कीर्तन होईल, इतक्या लोकांनी साठवला. हनुमानजीनं ते रात्रभर जागे होते. रामचंद्र प्रभू कोणाला काय बक्षीस द्यावं. उपकाराच्या यादीमध्ये हनुमंताचं नाव पहिलं होतं, पण बक्षीस घातलं नाही बरं का काजळी महाराज. दुसऱ्या दिवशी सर्वांना बक्षिसं दिली. हनुमंताला काही न दिल्यामुळे सीतामाईला वाईट वाटलं. सीतामाई म्हणल्या, काय तुम्हाला काही कळतच नाही? ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. तुम्ही इकडे मोठा महाराज असाल, 10,000 लोकांना उपदेश करा, तरी घरी गेल्यावर तुमचा 7-12 असाच आहे. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. सीतामाई म्हणल्या तेव्हा कळत नाही म्हणजे. आणि ज्याचे काहीच उपकार नाही, कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ पुढे आले, त्यांना बक्षीस. आणि ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, त्या माझ्या मारुतीला काय दिलं नाही. तुला वाटतं का मारुतीला विसरलो असेल? पण काय द्यावं मला प्रश्न पडला. नका देऊ तुम्ही, मी देते. काय? माझ्या बापान दिला नवरत्नाचा हार. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पानं सासऱ्याचं 10 तोळाचं असू द्या तरी साडीच्या पदराखाली, आणि पप्पाचं 1 तोळाचं वर. त्याच्यात जर दिवाळी असेल ना अशोक नाना, बस दिवाळीच्या सीझन मध्ये तर मग ते चमकतं, नवीन असतं. माणसाला आभूषण कपडे घालण्यात आनंद नाही हो, कोणीतरी चौकशी करावी तेव्हा मजा वाटते. कोणीतरी बघावं. नाही तर सदरेलाच इस्त्री का करतात माणसं? लोकांना दिसतो म्हणून. बनेनला एकही नाही करत. पाहत नाही कोणी, पाहत नाही. तसं ते साडीच्या पदराच्या वर ते नवीन 1 तोळाचं चमकत होतं. गावभर फिरली. आता कोणाला वेळ आहे दगदगीच्या काळात विचारायचं? मग ते चमकलं. आणि एका मावशीनं नवीन दिसतं, थांबलीच, त्यासाठीच फिरत होती. हा नवीनच आहे. दुकानातून आणलं का? नाही, मी काल माहेरी गेलते ना, माझ्या पप्पानं केलं. लोकांना काय माहिती, काल शेलूतूनच नेलं. हे तिथलं सांगतो बाबा तुमचं. तसं सीतामाई मी देते. नवरत्नाचा हार माझ्या बापान दिलेला. नवरत्नाचा हार हनुमंताला दिला. हनुमंत बाजूला गेले आणि एक रत्न फोडून पाहतात, त्याच्यात थुंकून टाकतात. अशा वेळेला रॉकेल वतणारे हजर असतात. एक पळतच आलं, सीतामाई काय तुमच्या बापाचा अपमान. एवढं पेट्रोल ओतलं यानं. तो पहा हनुमान काय करतो. इकडे हनुमंता, अरे हे रत्न आहे. रत्न आहे काय? रत्न कळत नाही? कळतं ना काय? राम रत्न महम जाणे, न जाणे रत्न अन्यथा. मी फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई. या रत्नात राम नाही, त्याला रत्न समजत नाही. असं मग तुझ्यात तरी आहे का राम? माझ्यात नसता तर येड्या बाबईच्या सरपणात पेटवला असता हा देह. उठले, छाती फाडली, राम पंचायतन दाखवलं. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी, वामांगी नंदिनी जनक. कोणी? हनुमानजीनी. आपण भानगडीत पडू नका. नवीन सदऱ्याचं वाटोळ कराल. थोडी ताकद वाढली तर बनेन फाटल. त्याच्यापेक्षा प्रयत्न केल्यावर छातीतून रक्त निघल. राम नाही तर त्यांनी. सीतया सहते राम तस्य हृत्सुख मंदिरम. साठविला राहे हृदय संपष्टी. संपष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. अजून 10 मिनिट घेतोच बुवा. तुम्ही हो म्हणा तर नाही म्हणा. एक चरण राहिलाय ना, 10 मिनिट घ्यावंच लागणार. अजून ना ठीक आहे, ते होच म्हणतात. चाल द्या. पण खूपच बरं का हेमंतरावजी, खूपच मजा आली. माझाच विश्वास बसत नाही, मी शेलूत आलो का कार्यक्रमाला, हा ना, पहिल्या दिवशी. आणि एवढं वातावरण. आणि बरं भागवा भागवी नाही, काटकसर नाही. गुणीजन मंडळी 1 नंबरची, गायनाचार्य मंडळी, साऊंडवाले
एक नंबर बरं का, घाबरू नको अजिबात. आता उद्यापासून भ्यायचंच नाही कोणाला, त्याला म्हणायचं ढोक महाराजपेक्षा मोठा लागला का तू? ढोक महाराजच्या कीर्तनात मी लावली, तू कोण लागला सांगायला, उद्या सांगायचं बरं. हे जास्त परिचयाचं बोलणं आहे. आनंद आहे. शूटिंगवाले आपल्या आपल्या परीनं सगळ्यांचं याच्यामध्ये योगदान आहे, म्हणून तर हा आनंद आहे. खेळीमेळी गदारोळी आनंद. एक चरण राहिलाय, परमार्थ आणि प्रपंच. यातला एक फरक लक्षात ठेवा. बाहेरचं आणायचं हा प्रपंच, जवळचं जाणायचं हा परमार्थ. पुन्हा मराठीत सांगतो, नाही त्याची प्राप्ती याला संसार म्हणायचं, आणि आहे त्याचीच ओळख याला परमार्थ म्हणायचं. बस जवळचं जाणायचं आहे. ते पूर्वीचा काळ, विहिरीचं पाणी, नांदायला आल्याबरोबर तिचा सत्कार, डोक्यावर माठ, जाय पाणी आण. या मावल्यानी काही भोगले ना पूर्वी. गेली बिचारी पाणी आणायला, पाणी काढताना झटका बसला, नथनी तुटली नाकातली, तिच्याच मंगळसूत्रात अडकली. चेहरा उतरला, डोक्यावर माठ आहे. वापस येताना काय म्हणाल सासू, पांढऱ्या पायाची म्हणल, पहिल्याच दिवशी नथनी विहिरीत पाडून आली म्हणल, तिकडेच का नाही मेली म्हणल, सगळ्या भेटल्या तरी चालल, ननंद भेटू नये. हे सगळे माहिती आहे तुम्हाला. अशोक नाना ती आली तर ननंदच दारात, म्हणले झालं. तोंड का उतरलं वहिनी, ननंद. तुम्ही सासूबाईजवळ सांगू नका. काय झालं, नथनी पडली विहिरीत. ननंदच्या लक्षात आलं, नथनी तो वहिनीच्या मंगळसूत्रात आहे, विहिरीत पडली. हा, फक्त सासूबाईला नका सांगू. आणि सापडून दिली तर काय द्याल. ननंद मोठी हुशार, तिनं कीर्तन ऐकले असेल. जर सापडून दिली तर 501 रुपये बक्षीस देईल तुम्हाला. फक्त सासूला सांगू नका. नाही सांगत, माठ ठेवान चाला वरच्या मजल्यावर, विधी करावा लागतो. ननंद 12 वर्षाची आणि ही 24ची वहिनी आली, ती झाली गुरु, हे विद्यार्थी, या माझ्या माग. ती 12 वर्षाची ननंद. आतून कडी लावली. विधी कोणता, गोदरेजचं कपाट. विधी, त्याला पडदा होता. उभ्या राहा वहिनी. हो महाराज. आपलं महाराज नाही, हो ननंद. उभ्या राहा. आता पडदा बाजूला करील. हा, मग तुमच्या पायापासून पाहत 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 वर यायचं की नथनी सापडते, हा विधी आहे. बर, केला पडदा बाजूला. तुमचे पाय दिसतात का वहिनी. हो, पाय दिसतात कपाटात. वर पा, गुडघे, कंबर, अजून वर पा, अजून वर पा. आणि जसं मंगळसूत्रात अडकलेली नथनी घ्यायला धावली वहिनी, मध्ये पडली. थांबा, वाटोळ करायला आरशाचं. का हात तिकडे केला ना, तो तुमच्याकडे करा. बाहेरचं आणायचं नाही, जवळचं जाणायचं आहे. बस लक्षात आलं ना. मग साधी नथनी हरवली तर मध्ये ननंद पाहिजे. आपल्याला मध्ये संत नको का. संत दर्शने हाला. तरी अजून 5 मिनिट घेऊच द्या मला. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, 22 वर्षाचा एकुलता एक मुलगा. संगती वाईट लागली काजळे महाराज. तो लग्न व्हायचंच, मायबाप. तरुण मुलगा 22 वर्षाचा, वाईट संगती लागली. मित्रमंडळीसोबत ढाब्यावर 12 ते 4 पहाटे यायचं. शुद्धीवर नसायचं. मायबापाला दमबाजी करू 10 एकर 6 महिन्यांनी विकलं त्यानं. करा सही. आणि 2च महिन्यात पैसे उडवायचं. तिथे काही लागत नाही उडवायला. काय म्हणतील, अरे 1 कोटीचा चुराडा एका रात्रीत होतो. त्या बारबाला नाचतात, त्या तालावर तो मंद अंधकार असतो. आणि हे थोडं पॅक मारून मग ते जुन्या नोटा नाही चालत तिथं. तुम्हाला जर जायचं असेल सांगतो, कोरे बंडल पाहिजे. इगो. हां,
मग यानं 50,000चं बंडल, त्याला टाचणी नसते ना, असं फेकायचं असते. हे नीट ऐका. वरच्या स्लापला धडकलं पाहिजे, ते फेकता आलं पाहिजे. तुम्हाला जमते का? आणि तिथे धडकलं की तो असा 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 सगळ्या नोटा खाली पाऊस पडल्यासारख्या. आणि ते पैसे ते वेटर वेचत असतात, त्यांची टक्केवारी. जमलं तर पहा. एका रात्रीत 1-1 कोटीचा. मग यानं 50चं फेकलं तर ते तांबडं फेकतंय 2 लाखाचं. हे 2 बंडल तशा त्या नाचतात. अशा रीतीनं एकाच वर्षामध्ये 100 एकर जमीन. मित्रमंडळी गेली लांब. ते कशाला थांबते मग? गेली. आता जगायचं काय? या काळजीनं 6 महिन्यात बाप मेला आणि 2 महिन्यात माय. एकटंच आता 24 वर्षाचं. लग्न व्हायचंच आहे. 100 एकर विकलं, फक्त वाडा आहे. मग ते गाव झोपू द्यायचं बरं का अशोक नाना. गावात भीक मागाव तर लोक ओळखीचे आहे. रात्री 12ला निघून जायचं, पहाटे 4 पर्यंत. जिथे ओळख नाही त्या गावात भाकरी मागायचं. आणि मग दुसऱ्या दिवशीच्या रात्री भाकरीचं गाठोडं घेऊन वाड्यात यायचं, आतून कडी लावायचं, वाळवू 15 दिवस, महिनाभर भाकरी खायचं. एक दिवस ते एका खेडेगावात आलं. ते पोरं शांत करा, कोणाचे आहे ते. खेडेगावात एका पाटलाच्या वाड्यापुढे दरवाजात उभं राहिलं. 24 वर्षाचं वय. भाकरी द्या मालक. हेमंतराव जरी पीडित असलं ना तरी कुलवान घराण्यातलं लेकरू लपत नसतं, हे लक्षात घ्या. जरी त्याच्या चेहऱ्याहून, त्याच्या बोलण्याहून त्या पाटलानं ओळखलं, हे मोठ्याचं लेकरू दिसतंय. इकडे रे बा. आलं. काय बेटा? 2 दिवस झाले उपवासी आहो पाटील, भाकरी द्या. या 24 वर्षाच्या आणि 25 वर्षाच्या वयात भाकरी मागतो. मायबाप नाही का रे? रडायला लागलं. अरे का रडतो बेटा? 1 वर्षापूर्वी मायबाप मेले. मायबापाचा दोष नाही पाटील, मी नालायक निघालो. मित्रमंडळी ढाब्यावर 12 ते 4 मायबापाला दमबाजी करू 10-10, 20-20 एकर एका वर्षात जमीन विकली. त्या काळजीनं मायबाप मेले. आता काही नाही माझ्याकडे. गावोगावी जाऊन तुकडे जमा करतो, ते वाळवून खातो महिनाभर. तू कोण्या गावचा रे बेटा? अमुक गावचा आहे पाटील. अरे त्या गावचे एक मोठे श्रीमंत पाटील माझे मित्र होते, पण 10 वर्षे झाले आमच्या भेटी नाही. अमुक पाटील, त्यांचाच मुलगा आहे मी. अरे मी यायचो वाड्यात, चहा पाणी द्यायचा तू, तेव्हा 10-12 वर्षाचा होता तू, त्यांचा मुलगा तू. रडायला लागला. सगळे सांगितलं रडू. पाटलींना बोलवलं पाटलाने. हे माझ्या मित्राचं पोर आहे, परिस्थिती त्याच्यावर आली, त्याला आंघोळ घाल. पाटलींना आंघोळ घातली, नवीन कपडे आणून दिले पाटलानं. शेवयाचा भात शेजारी बसून जेवू घातलं. अरे किती अडचणीच्या वेळेला तुझ्या बापानं मला मदत केली बेटा, आणि तू आता ती काढू नका पाटील. मी नालायक निघलो, माझ्या काळजीने मेले मायबाप. हे बघ बेटा, तुझे वडील मनातलं माझ्याजवळ बोलायचे. ते म्हणायचे पाटील, मी घरामध्ये एवढं धन पुरून ठेवलं की 10 पिढ्यानं कसंही उडवलं तरी संपणार नाही. ठिकाण सांगितलं नाही बेटा मला, पण घरामध्ये मोठा हांडा पुरून ठेवला असं तुझं बाप बोलायचा. हे बघ, 5-7 दिवसाचं तुला बांधून देतो, जेवणाचं टिकाव देतो, माझ्यावर विश्वास ठेव. घरी जा, आतून कडी लाव,
आणि घरात खोदायला सुरुवात कर, तुला हांडा लागेल सोन्याच्या मोहराचा. घरी आलं, आतून कडी लावली, टिकाव घेतली आणि जे खोदणं सुरू केलं अशोक नाना, 2 तासांनी खन्न आवाज आला. मग तो उत्साह वाढला. पुन्हा खोदायला लागलं तर काट लागला तांब्याच्या हांड्याचा. पुन्हा खोदलं, 25 लिटर पाणी बसेल एवढा हांडा नुसत्या सोन्याच्या मोहरानं भरलेला. कुठं? गावातले तुकडे जमा करून आणायचं, ज्या जागेवर बसून तुकडे खायचं त्याच्या खाली 1 फुटावर हांडा. दृष्टांत संपला. माझा पण प्रश्न आहे, अरे नव्हता म्हणून सापडला का होता म्हणून? तुका मने होता तेरा, 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 तुका मने होता तेरा. माया भावे सापडला, माया भावे सापडला, संत दर्शन निहाळा, संत दर्शन निहाळा. नव्हता म्हणून सापडला का होता म्हणून? होता ठेवा, पण यानं त्या पाटलाच्या शब्दावर भाव ठेवला, तो या भावा सापडला. तर संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडला. बस 1-2 मिनिट विनंती आहे. 2 मिनिट. आता जे उठले ते बसू नका आणि बसले ते आता उठू नका. 2च मिनिट. माऊलीचं भजन होईल. तांगडे बाबा कुठं आहे? ते उद्याचं सांगावं लागेल ना. संपला शब्द कानी आला की उठायचं. फक्त मला विनंती करतो, 1-2 किंवा 3 मिनिट एवढंच. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरि हरि शांतता ठेवा. 2 मिनिट. कीर्तन महोत्सवाचा पहिला दिवस आनंद वाटला. महाराष्ट्राचे प्रसिद्ध रामायण परम आज बाबांच्या कीर्तनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. बाबा तुमच्यावर प्रेम ही दुसरी आम्हाला सुरू करायचं. आमच्या तिथी नाही, पण आमचं प्रेम दोघ बाबा या सत्साच्या सुरुवातीच्या दोघ बाबांची तारीख त्या दिवशी सप्ताहार सुरू. ही दुसरी वेळ आहे. अशोक नाना दोघ बाबांची तारीख नाना फोन लावला, बाबाची तारीख नाही, पण आळंदीला बाबाला विनंती म्हणले तांगडा मारा 24 तारीख मिळेल, पण जरा मला बाबा बोलले, पण मला माहित होतं बाबा महाराष्ट्रात एक अशी आहे राम राम म्हणून बाबा सांगितले, पण पहिली कीर्तनाची बाबाची झाली. या ठिकाणी बाबाची छोट्या बाबा सरकार या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान पवन हेराव या ठिकाणी बाबा सन्मान.
आज जेवढे काही भक्त आहे पुरुष त्या बाबा एक सिस्टम पालन करणार बघा तुम्ही शब्द एकही पुरुष मंडळी किंवा महिला मंडळी दुसऱ्या छोटे छोटे सन्मान आहे आपल्या बरोबर महाराष्ट्रात एकमेव सन्मान मी आनंदाने सांगेन महाराष्ट्र भरभर काही वाजवायला आहे भरभर पण महाराष्ट्रात एकमेव असा महान वीर आहे की ज्यांच्याकडे सोन्याचा पदक आहे त्यांच्यासाठी छोटे सन्मान त्यांचा सन्मान उद्योगपती श्रीमान जी यांना विनंती करतो की आपल्या हरी परंपरा राम महाराज या ठिकाणी सन्मान करायचा आणि उद्या आपला कार्यक्रम आहे महाराष्ट्र सुप्रसिद्ध कीर्तनकार विनोद शिवा तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय जय